लाव हळद अन हो गोरी अशी म्हण ग्रामीण भागात प्रचलित आहे। हळद लावल्यानंतर लगेच रूप येत नसलं तरी हळदीच्या उत्पादनातून लक्ष्मी मात्र येते। याचा प्रत्यय डॉक्टर श्रीधर कंदी यांची यशोगाथा पाहिल्यानंतर आपल्याला येतो। हिंगोलीच्या अंभेरी गावातील कंदी शेतकरी कुटुंबानं 13 एकर शेतीतून हळदीचं पीक घेत आपला आर्थिक उत्कर्ष साधलाय। मी माझ्या शेतामध्ये नगदी पीक घ्यायचं असं ठरवलं आणि 3 एकर हळद मी या ठिकाणी बेडवर लागवड केलेली आहे आणि 4.5 फुटाचं अंतर ठेवून मी बेड तयार केलं। एक बेड जे हे 2 फुटाचं आहे आणि इतर माझे जे पीक घेतलेले त्याला सुद्धा पाण्याचं कुठे कमतरता पडू नये म्हणून मॅक्झिमम ठिकाणी जास्त ठिकाणी मी ठिबकचा प्रयोग केला आहे आणि त्याच्यामुळे माझी शेतीमध्ये आज जे आपण पाहत आहेत माझ्या शेतीमध्ये या परिसरामध्ये इतकी चांगली हळद सध्या कोणाचीच नाही आहे। कंदी यांच्या शेतात पाण्याचा स्रोत म्हणजे विहीर, त्यासाठी त्यांनी बोरचं पाणी विहिरीत साठवून तुषार आणि ठिबक पद्धतीनं पाणी दिलं। संपूर्ण कुटुंबाच्या मदतीनं त्यांनी एकरी 80 क्विंटल हळदीचं उत्पन्न घेतलंय। त्यातून सर्व खर्च वजा केल्यावर 4 लाखाचा नफा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे। हळद खूप ह्या वर्षी चांगली बहरली आहे, त्यामुळे आमचा असा विचार आहे की ह्या वर्षी जर चांगला हळदीचं हे आलं पीक आलं तर पुढच्या वर्षी पण आम्ही दुप्पटीने हळद लावू। 6 एकरमध्ये हळदीचं उत्पादन करू। डॉक्टर कंदी यांच्या शेतामध्ये त्यांची हळद पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहे आणि यांची हळद पाहिल्यानंतर फार म्हणजे जोमात हळद आलेली आहे आणि कंदी डॉक्टर यांच्या हळदीकडे पाहून आम्हाला प्रोत्साहन असं निर्माण झालेलं आहे की खरोखरच पुढच्या वर्षी आम्ही ह्या हळदीचं पीक घेण्याचा निश्चय केलेला आहे। डॉक्टर श्रीधर कंदी यांनी प्रतिकूल परिस्थितीत हळदीच्या उत्पादनातून यशाकडे वाटचाल केली आहे। त्यांनी पिकवलेल्या हळदीची कीर्ती दूरपर्यंत पोहोचली आणि ती पाहण्यासाठी परिसरातील शेतकरी गर्दी करतायत। हेच त्यांचं यश म्हणावं लागेल। बालाजी पाठक, जय महाराष्ट्र, हिंगोली।